हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूबच्यामध्ये स्वागत आहे. तर आत्ता कोकणामध्ये तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी अळी वगैरे लावली जातात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणत्या प्रकारची लागवड केली जाते. म्हणजेच फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील. पण या दिवसांमध्ये जास्तीत जास्त फळभाज्या लावल्या जातात. तर चला मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि दुसरं म्हणजे पाऊस अद्यापही पडलेला नाही आहे. त्याच्यामुळे सगळेच त्रस्त झालेले आहेत. तर बघूया कधी पडतो, काय पडतो. कारण की शेतीला पाणी हवं आहे. आणि बघू आता काय होतंय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज तुम्हाला मी फळभाज्या आणि पालेभाज्या दाखवते. कोणकोणत्या प्रकारच्या फळभाज्या लावलेल्या आहेत किंवा काय कशा पद्धतीने लावलेल्या आहेत किंवा फळभाज्या वगैरे असतात हे वेलींचे प्रकार असतात. त्याच्यामुळे कशा पद्धतीने कुठे लावले जातात, काय लावले जातात हे एकदम डिटेल तुम्हाला बघायला मिळेल. ते चला. आणि हो, खाली जे हाईप बटन असेल ते सुद्धा दाबायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवते. तर ही आहेत कारली आणि आता तसं बघायला गेलं तर कारली असेल, पडवळ असेल, भोपळा असेल, त्याच्यानंतर शिराळी असतील, हे वेलींचे प्रकार आहेत. त्याच्यामुळे ना त्यांना मांडव तरी घालावा लागतो किंवा शिऱ्या तरी लावाव्या लागतात. नाहीतर मग कुठल्यातरी झाडावर वगैरे सोडावे लागतात. हा बघा भोपळा आहे आणि तसं बघायला गेलं तर घराजवळ जी काही जमीन असेल त्याच्यामध्ये ह्या फळभाज्या, पालेभाज्या लावतात. जेणेकरून घरामध्ये पण आपण एकदम ऑर्गॅनिक भाज्या खाऊ शकतो आणि विकू पण शकतो. काही जण ज्याचा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाच्या दृष्टीने तेवढा मळा केला जातो किंवा घरच्या घरी आपल्याला भाज्या खायच्या असतील तर त्या हिशोबाने झाडे लावली जातात. हा भोपळा आहे आणि याच्यामध्ये कारलीसुद्धा मिक्स आहे. साईडला हिरवा माठ, लाल माठसुद्धा आहे. तर या दिवसांमध्ये हिरवा माठ, लाल माठसुद्धा आहे ना, जे काही डाळी वगैरे पेरतात ना त्याच्यामध्ये पण पेरली जाते भाजी. तर ह्याच्यामध्ये आहे ना चिबडाच्या बियासुद्धा घातलेल्या आहेत. हा घेवडा आहे असं मला तरी वाटतंय, कारण की दिसतात पानं तशी. तर अशा पद्धतीने इकडे घेवडा वगैरे पण आहे किंवा अजून काही सांगता येऊ शकत नाही. घेवडा, पावटा काही कधी-कधी सेम वाटतात. तर इथे बघू शकताय ही आपल्या ह्याची बी आहे. चिबडाची बी आहे. तर चिबडाच्या बियासुद्धा आहेत ना, नाचणीचं रोपटं असेल किंवा ह्याच्यामध्ये वगैरे ना बिया आधी घातल्या जातात. त्याच्यामध्ये रोपं तयार केली जातात आणि दुसरीकडे सुद्धा लावली जातात किंवा त्याच्यामध्ये सुद्धा ठेवतात. कारण की चिबूड कसं जमिनीवर सगळीकडे पसरतो त्याच्यामुळे. तर ही बघा सगळा हिरवा माठ आहे, लाल माठ आहे. तर जसं हिरवा माठ, लाल माठ असेल किंवा फळभाज्या जशा लावतात त्याच पद्धतीने कंदमुळंसुद्धा लावली जातात. तर इथे बघू शकता आता ही भाजी बघा केवढी झालेली आहे. तर पाऊसच नाही आहे त्याच्यामुळे जास्ती वाढलेली नाही. नाहीतर भाज्या ज्या असतात ना त्या पटकन वाढतात, म्हणजे त्यांना जास्ती वेळ लागत नाही वाढायला. त्याच पद्धतीने इकडे बघू शकता तुम्ही पाणीसुद्धा इकडे सोडून ठेवलेलं आहे, म्हणजे अधूनमधून पाणीसुद्धा यांना घालावं लागतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता एक बघा इकडे भेंडेसुद्धा घातलेले आहेत. भेंडे आहेत ना, हे शेताच्या बांधावरती पण घातले जातात किंवा आपण जिथे भाजी वगैरे पेरली असेल त्याच्या साईडने वगैरे भेंडे घातले जातात. अधेमध्ये भेंडे घातले जात नाही, साईडने छान होतात आणि असे काही मोठे वाढतात सुद्धा, पण असा काही मोठा त्याचा पसारा असा काही जास्ती होत नाही. त्याच्यामुळे काठावरती वगैरे असे घातले जातात. जी काही जिथे आपण जे काही पेरलेली भाजी वगैरे असेल तिथे साईडने घातलेलं आणि मधोमध सगळी भाजी आहे. तर अशा पद्धतीने इकडे भाजी पण मस्त झालेली आहे. लाल माठ आहे आणि हिरवा माठ मिक्स आहे. फक्त पाऊस नाही त्याच्यामुळे त्याची जी काही वाढ आहे ती अजून एवढी मोठी अशी झालेली नाही आहे. आता कंदमुळं पण लावली जातात. त्याच्या या दिवसांमध्ये आहे ना, काटेकणकं वगैरे लावली जातात. तर मला पहिलं वाटलं की बाबा हे कसलं काय आहे. तर मी थोडं माती साईड करून बघायला गेली तर ते आहेत कंदमुळंच आहेत. म्हणजेच काटेकणकं तुम्हाला माहिती असेल तर काटेकणकं आहेत ही. आणि आता त्याला काटेकणकं जरी तुमच्या घरात एखाद्या दुसरं जरी राहिलं ना तरी त्याला मोड वगैरे येतात, पानं वगैरे वेलीसुद्धा फुटतात. ह्या बघा ह्यांनासुद्धा आहे ना सपोर्ट द्यावा लागतो, म्हणजे शिऱ्या वगैरे लावाव्या लागतात मोठ्या झाल्या की. आताच बघा म्हणजे जमिनीतून येतानाच पूर्ण वेलीसारख्या ते बाहेर पडतात. तर ही सगळी काटेकणकं आहे, बटाट्यासारखी चव लागते. तर आणि हे लेटपर्यंत होतात, पूर्ण वेली सुकून वगैरे गेल्या की नंतर खणले जातात. तर ह्या पद्धतीने इकडे काटेकणकं लावलेले आहेत. त्याच पद्धतीने बघितलं तर हा आंबा आहे. आंब्याच्या बरोबर खालीच भोपळा लावलेला आहे, जेणेकरून ज्या काही वेली असतील तर त्याच्यावरती जातील. म्हणजे आपल्या घराशेजारी आंबा असेल किंवा अन्य कोणतेही मोठं झाड असेल ना, त्या ठिकाणी वगैरे ही अळी वगैरे घातली जातात, जेणेकरून सगळी जी काही वेली असेल तर त्याच्यावरती जातील, जेणेकरून म्हणजे बाहेर वगैरे साईडला वगैरे जास्ती पसरणार नाहीत यासाठी. यांना थोडे डिरेक्शन द्यावे लागते, म्हणजेच काय थोडे शिरा लावाव्या लागतात आणि सोडावे लागतात. तर ह्या साईडला पण हे लावलेले आहेत गावठी भेंडे. सो गावठी भेंड्यांची भाजी पण खूप छान होते. या दिवसांमध्ये गावठी भेंडे विकायला पण येतात बाजारामध्ये, तुम्ही बघायला गेलात तर. तर इकडे गावठी भेंडेसुद्धा आहेत आणि ह्या दिवसांमध्ये जशा भाज्या वगैरे करतात त्याच पद्धतीने कंदमुळंसुद्धा लावली जातात. जसं की आता मी तुम्हाला दाखवलं
ते होतं काटेकणगं. त्याच्यानंतर सुरणसुद्धा लावला जातो. तो हे बघा सुरणाचे कांदेसुद्धा आहेत. जर आपण काढलेले नसतील सुरण 1-2 वर्ष तसेच जमिनीमध्ये असतील तरी या दिवसांमध्ये त्यांना मोड येतात आणि परत वर येतात. सुरणाच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते, म्हणजे ज्या काही फांद्या येतात हिरव्या त्यांचीसुद्धा भाजी केली जाते. तर या दिवसांमध्ये सुरणसुद्धा लावले जातात. हे बघा मातीतनं कसे जे काही टोक आहेत म्हणजे जे काही मोड आहेत ते चांगले वर येतात. तर अशा पद्धतीने ह्या दिवसांमध्ये हे पण लावले जातात. आता एका साईडला तर खूप ठिकाणी ना वरती आलेले आहेत झाडं, म्हणजे जी काही सुरण आहेत त्याचे जे काही कोंब आहेत ते वरती आले बघा, सगळीकडे आलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड ही केली जाते फळभाज्या, पालेभाज्यांची. आणि नक्की जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा कसं वाटलं, काय वाटलं आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही पाठवू शकता. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आता आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, तुम्हीसुद्धा अळी लावली की नाही नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर कोकणातले असाल तर नक्कीच तुम्ही एक ना एक कोणत्यातरी प्रकारची अशी अळी लावली असेल. तर चला बाय बाय.